नमस्कार नमस्कार नमस्कार. मी कृणाल दळवी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते दळव्यांचं झील या युट्यूब चॅनलच्या एका नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आज असं विजयादशमी. तुमका सगळ्यांका विजयादशमीचे खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सगळे आता माझ्या परिवाराचा एक भाग झालास, या दळव्यांचं झील या कुटुंबाचा एक भाग असास. आणि आपलं ह्यो युट्यूब चॅनल आता 2000 सबस्क्रायबर कडे ऑलमोस्ट गेलेलो हा. एक 20-25 बाकी असतील, ते आज संध्याकाळपर्यंत होऊन जातील. पटकन करून टाका. आणि आज मी इला याचं कारण एक विशेष असा, आज दसरो असा. दसऱ्याक आपण सगळेजण काही ना काहीतरी करतो. तसं आज मी सकाळी गेलेले दुर्वच्या शाळेत. दरवर्षी जाते सकाळी 7 वाजता. तर कित्या जातंय, काय करतो ह्याचा एक ब्लॉग घेऊन मी उद्या बघू, आता जसं शक्य होईल तसं तो ब्लॉग टाकते. शक्यतो उद्याच. मध्यंतरी काय जरा ब्लॉग करू नाही गावले. गावाकडे गेले मी नवरात्रीसाठी, तर ते सुद्धा ब्लॉग असत, ते सुद्धा ब्लॉग आता येतले. पण उद्या पहिलं दसऱ्याचं ब्लॉग घेऊन येतले. आज म्हटलं आज दसरो असं तर तुमका शुभेच्छा देऊ काय, तुमका भेटाक जाऊ काय म्हणून मी आज खास इलेलो असे. आणि अजून एक दुसरा निमित्त असा आज येऊचा. आता मी सगळ्या मराठीतनं बोलतोय कारण या पुढचा सगळ्या लोकांका कळा होया. गेल्या बुधवारी मी एक एपिसोड टाकला होता मिल कामगारांच्या खोल्यांसाठी, म्हाडाच्या लॉटरीसाठी. आणि त्या एपिसोडला खूप छान रिस्पॉन्स आलाय. खूप लोकांनी बघितलं आहे, त्यांना असा उपयोग झालेला आहे. बऱ्याच जणांनी खाली तशा कमेंट्स केल्या आहेत, तसंच त्याच्याबद्दल त्यांनी प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. तर आता मी म्हटलं की हे जे काही त्यांनी प्रश्न विचारले, त्यांच्या मनातले जे काही डाऊट्स असतील, म्हटलं आपण शक्य होतील तेवढे क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. जी माहिती मला आहे ती सांगण्याचा प्रयत्न करूया. आणि याहून जास्त माहिती तुम्हाला हवी असतील किंवा ज्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नसतील, ती उत्तरं तुम्हाला कुठे मिळतील, तर एक हेल्पलाईन नंबर आहे. तो हेल्पलाईन नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तिकडे तुम्ही फोन करून सर्व चौकशी करू शकता. चला आता आपण कमेंटला सुरुवात करू. कोणी कोणी काय काय म्हटलंय ते बघूया. तर गौतम कांबळे म्हणतात, साहेब 1.5 लाख कामगारांमध्ये नोंदणी झालेली नाही, ती नोंदणी करायची आहे, काय करायचं ते सांगा. साहेब कसं आहे माहितीये का, आता 1.5 लाख कामगारांमध्ये नोंदणी का झालेली नाहीये, त्याचा काय इश्यू आहे. एवढंच नाही तर जेव्हा आपल्याकडे बऱ्याचदा लास्ट डेट असते, तेव्हा सुद्धा ती नोंदणी का झालेली नाहीये, फॉर्म का भरला गेला नाहीये. असे वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत की त्याच्या पुढे काय करता येऊ शकतं. परंतु मला असं वाटतंय ना, या प्रश्नाचं उत्तर मी देण्यात काहीच अर्थ नाहीये. कारण मी काहीतरी उत्तर देणार आणि त्याचा काही निष्कर्ष निघणार नाही, याचा काही उपयोग नाही. त्यापेक्षा मी तुम्हाला जी हेल्पलाईन मगाशी म्हणालो, त्या हेल्पलाईनवरती तुम्ही फोन करून चौकशी करू शकता. तुमच्या माहितीसाठी मी हेल्पलाईनचा नंबर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. 9711194191. पुन्हा एकदा ऐका, 9711194191. हा म्हाडाच्या हेल्पलाईनचा नंबर आहे. डिस्क्रिप्शन मध्ये मी खाली देईनच हा नंबर, तिथून तुम्ही कॉल करू शकता आणि या गोष्टीची चौकशी करू शकता. ज्यांनी पहिले अर्ज नाही केलेत त्यांनी काय करावे असं विचारतायत मंगेश. हा तोच प्रश्न झाला की ज्यांनी सुरुवातीला अर्ज नाही केलेत त्यांनी आता काय करायचंय. संतोष म्हणतायत की कोणी घर देतं का. खरी गोष्ट आहे, आता सर्व मिल कामगारांची सिच्युएशन अशीच झाली आहे. कोणी घर देतं का घर. खूप जण, बरेच जण असं म्हणूया, आशेवरती तिकडे आलेले आहेत. कारण मी ते गेल्या वेळेला बघितलं, सर्व कसे लाईनीत उभे होते. खूप आशा आहेत त्यांना घराच्या बाबतीमध्ये. प्रमोद तुळसकर म्हणतायत की ऑनलाईन होते आणि पीडीएफची प्रिंट काढून ठेवा. अगदी बरोबर आहे सर, ही प्रक्रिया ऑनलाईनच होते आहे, ऑफलाईन सुद्धा होते. असं ऑनलाईन होत असल्यामुळे तुम्हाला ऑफलाईन जायची गरज नाहीये, हेच सांगण्याचा मी तो व्हिडिओ बनवला होता. आणि तुम्ही जे म्हणालात ना की पीडीएफची प्रिंट काढून ठेवा, तेही अगदी बरोबर आहे. मी सुद्धा हेच सांगितलं होतं की शेवटी तुम्हाला एक पीडीएफ मिळते, ती सेव्ह करा आणि त्याची एक हार्ड कॉपी करून तुमच्याकडे ठेवून द्या. संतोष कदम म्हणतायत, मिल कामगार हयात नाही आहे तर आधार कार्ड वारसदाराचं टाकायचं का. आता हा डॉक्युमेंटेशन सबमिट करताना जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुम्हाला 2 ऑप्शन विचारले जातात, मिल वर्कर किंवा त्यांचा वारसदार. तर तुम्ही त्यांचा वारसदार असाल, लिगल हायर असाल, तर तुम्ही त्या वारसदारावरती क्लिक करायचं आणि वारसदारावरती क्लिक केल्यावरती वारसदार स्वतःचे डॉक्युमेंट सबमिट करू शकतो. कारण पुढे तुम्ही ऍज अ वारसदार म्हणूनच सगळ्या डॉक्युमेंट किंवा सगळ्या प्रोसिजर करता आहात. पण जर तुम्ही मिल वर्कर असाल तर मिल वर्कर म्हणून सिलेक्ट करा, जर हयात असतील तर. नंतर सुजाता गायकवाड म्हणतात, माझ्या वडिलांनी फॉर्म भरला होता
ते नाहीत तर फॉर्म मला भरायचा आहे, पण ऍप्लिकेशन नंबर कोणता ते मला माहीत नाही, तो कुठे मिळेल? सुजाताजी खरंच खूप योग्य प्रश्न विचारलात, कारण असं बऱ्याच जणांचं हा मुद्दा आलेला आहे की वडिलांनी वगैरे फॉर्म भरला होता, आता वडील हयात नाहीये, सो तुम्हाला फॉर्म नंबर काय आहे किंवा इतर गोष्टी त्या तुम्हाला माहिती नसतात. तर तुम्ही म्हाडा मिल वर्कर किंवा म्हाडाच्या वेबसाईटवरती गेलात तर तिथे या गोष्टीला सर्च करू शकता, कारण त्यांच्याकडनं एक लिस्ट डिक्लेअर करण्यात आलेली होती ज्यामध्ये सर्व मिल वर्करची यादी आहे, ज्या यादीमध्ये सर्वांची नावं आहेत, ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला होता त्या सर्वांची नावं आहेत. तर तुम्ही वडील ज्या मिलमध्ये होते त्या मिलचं नाव चेक करून तिकडे तुम्ही वडिलांचं नाव सर्च करू शकता. त्याच्या लेफ्ट हँड साईडला तुम्हाला त्याचा नंबर सुद्धा मिळेल. मी एक काम करतो, माझ्याकडे अशी एक पीडीएफ असेल बहुतेक करून, जर ती माझ्याकडे असेल ना तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्या पीडीएफची एक लिंक देतो, तर त्या लिंकवर जाऊन ती पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तिकडे चेक करू शकता की तुमचं नाव कुठे आहे. म्हणजे सर्वच जण, ज्यांना ज्यांना हा मुद्दा आहे, ज्यांना ज्यांना हा डाऊट आहे, ते सर्वजण त्याचा सर्च करू शकतात. याच्या पुढचा आहे प्रश्न, नाव इथे मला दिसत नाहीये. डॉक्युमेंट नसतील तर काय करायचं ते सांगा सर. तोच सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे, प्लीज त्यावर काही इन्फॉर्मेशन सांगा. आता बघा, आता ना मुद्दा असा आहे ना की अगदी फ्रँकली सांगायचं झालं ना, हे थोडंसं फिल्टरायझेशन चालू झालेलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. फिल्टरायझेशन म्हणजे आता कसं आहे ना, एवढे कामगार आहेत, एवढी लोक आहेत, तर सर्वांना खरंच रूम मिळणार आहेत का, खरंच जागा मिळणार आहेत का, तर काय पर्याय करता येतील, ह्यासाठी हे सगळे प्रोसिजर सुरू झालेले आहेत. त्यामुळे तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असतील ते शोधा, कारण काहीतरी आणि डॉक्युमेंट नसणं हा खरंच थोडासा गोंधळ आहे. कारण पुरावा म्हणून तुम्हाला हे डॉक्युमेंटच लागणार आहेत. तुम्हाला जे शक्य होईल ते डॉक्युमेंट तुम्हाला VRS घेतलेल्याचं लेटर असेल, आयडी कार्ड असेल, जे त्यांनी 14 डॉक्युमेंट दिलेले आहेत त्यातले जास्तीत जास्त डॉक्युमेंट तुमच्याकडे जे असतील ते सबमिट करण्याचा प्रयत्न करा. कारण ते डॉक्युमेंट म्हणजेच तुमचे वडील, तुमची आई किंवा ज्याचे तुम्ही वारसदार आहात ते तिथे जॉबला होते हे सांगण्याचं ते डॉक्युमेंट हा एकच पुरावा आहे. त्यामुळे डॉक्युमेंट खूप महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर अमोल भोसले म्हणतायत, साईटवर जाऊन पण भरायचा आहे ना फॉर्म, ज्यात 150चा पेमेंट करायचं आहे, मग ऍप मध्ये भरला तर फायनल आहे का? साईटवर भरून 150 पे केल्यावर फायनल सबमिशन आहे? नाही अमोलजी, इथे कुठलेच पैसे भरायची गरज नाहीये. हे बहुतेक तुम्ही जनरल म्हाडाबद्दलचा विचारत असाल, पण हे इथे कुठलेच पैसे भरायची गरज नाहीये. मुळात हे फॉर्म सबमिशन नाहीये. पुन्हा सांगतो, हे डॉक्युमेंट सबमिट करतोय आपण. सो डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे भरायची गरज नाहीये. तुम्ही साईटवर जाऊन डॉक्युमेंट सबमिट करू शकता आणि डॉक्युमेंट सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला एक पीडीएफ मिळेल. एवढं ते सिंपल आहे. पेमेंट कुठेच करायचं नाहीये. वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही गोष्ट करू शकता. त्यानंतर गजानन राणे म्हणतायत, उत्तम माहिती, धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हाला या माहितीचा उपयोग झाला, बस अजून काय हवंय मला. स्मिता पिंपळे म्हणतायत, हाय पण हे म्हणतायत की पण स्मिताजी म्हणतायत की घरे भैये म्हणजे युपी वाले घेणार, आपण पेपर्स गोळा करत बसा, असं यांचं मत आहे. थोडंसं मी पार्शली यांच्या मताला सहमत आहे. याचं कारण असं आहे की युपीवाले भैये घेणार, कारण युपीवाले भैये सुद्धा त्या मिलमध्ये कामाला होते. आता मी ज्या मिलमध्ये म्हणजे माझ्या बाबाच्या मिलमध्ये कामाला होते त्यात खूप जास्त प्रमाणात युपीचे भैये सुद्धा कामाला होते. आणि आता जेव्हा मी जातो बाबांच्या कुठच्या गोष्टीसाठी, एनटीसी ऑफिस असेल किंवा म्हाडा ऑफिससाठी, तेव्हा अनेक भैये सुद्धा मला तिथे भेटायचे, बाबांच्या मिलमध्ये कामाला होते. पण ते कामाला होते, त्याला आता आपण काहीच करू शकत नाही. सो ते सुद्धा मिल वर्करच आहेत. आणि आपण पेपर्स गोळा करत बसा म्हणण्यापेक्षा जी आता आपल्यासारख्या मिल वर्करची सिच्युएशन आहे ना, तीच त्या भैयांची सुद्धा आहे.
निदान आपण मराठी माणसांना काळजीपोटी काही डॉक्युमेंट जपून ठेवतो, सांभाळून ठेवतो, पण ते बरेचसे भैये जे असे आहेत ना, त्यांनी डॉक्युमेंट सांभाळून ठेवलेलेच नाहीयेत. त्यांचा तर खूप मोठा गोंधळ आहे. एवढा मोठा गोंधळ आहे की त्यांचे वारसदार जे येतात ना, त्यांना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात. सो त्यांचाही गोंधळ आहे. म्हणजे आपणच पेपर गोळा करत बसतोय असं नाहीये, ते सुद्धा पेपर गोळा करतायत. आणि खरंच पेपर गोळा करा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, कारण आपण आपल्या बाजूने क्लिअर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रमाकांत तिर्लोककर म्हणतायत, हे सरकारचं षडयंत्र आहे. जेवढे कामगार कमी होतील तेवढं घर देणं कमी होणार. कारण आज मिल कामगारांकडे जे जे कागदपत्र मागितले आहेत त्यापैकी काही कागदपत्र त्यांच्याकडे नाहीत. कागद नसल्याने त्या कामगारांना डावलण्यात येईल असं वाटतं. जी पहिली नोंद आहे त्याप्रमाणे घ्या. मिल कामगारांनी लक्षात आलं पाहिजे. अगदी बरोबर म्हटलेलं आहे. मी थोडंसं असं म्हणेन ना, मगाशीच मी या मुद्द्यावरती म्हटलं की हे षडयंत्र आहे, सप्तयंत्र आहे, अष्टयंत्र आहे. याच्या पलीकडे आपण जाऊया की त्यांनी सांगितलेत ना डॉक्युमेंट सबमिट करा, मग जे आहेत ते आपण डॉक्युमेंट सबमिट करूया. त्यांनी 14 डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, त्यापैकी जे आपल्याकडे शक्य आहे ते तरी डॉक्युमेंट सबमिट केलं पाहिजे ना. म्हणजे मी तर म्हणतो डॉक्युमेंटच नाही असं म्हणण्यापेक्षा तुम्हाला पेन्शन येते, तर पेन्शनचा पीएफ नंबर तर तुम्हाला मिळतो, पीएफ अकाउंट नंबर मिळेल, ते डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करता येतं. किंवा व्हीआरएस घेतल्याचं लेटर असेल, काही ना काहीतरी डॉक्युमेंट असेल ना, ते असेल ते डॉक्युमेंट सबमिट करा. म्हणजे पुरावा असतो की आम्ही काही ना काहीतरी सबमिट केलेलं आहे. तर आमच्याकडे डॉक्युमेंटच नाही त्यामुळे काय केलंच नाही असं म्हणू नका. तुमच्याकडे जे डॉक्युमेंट अवेलेबल आहे ते तुम्ही सबमिट करा. आणि ही गोष्ट खरंच मी मगाशी म्हटलं सुद्धा, सरकारने हा फिल्टर लावलेला आहे. जेवढे कमी करता येतील तेवढे कमी करा. पण आपण हे षडयंत्र सप्तयंत्र बघण्यापेक्षा ना आपण याच्या पुढे जाऊया. जे आपल्याला शक्य आहे ना ते मागितलंय का तुम्ही, हे हवंय का तुम्हाला, ओके हे घ्या. आपण आपल्या परीने जे शक्य आहे ते करायचं. आणि यानंतर सुद्धा आपण तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर्वांना घरं मिळाली पाहिजेत याच्यासाठी ठाम राहायचं. माझं म्हणणं हे आहे, आपण आपल्या बाजूने स्वतःची पोझिशन वीक करून का घ्या, हो की नाही. सो आपण आपली बाजू स्ट्रॉंग ठेवायची आणि मग पुढे फाईट करायची, हे जास्त उपयोगाचं आहे. त्याच्यानंतर इथे मला नाव कळत नाहीये, व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह, थँक्यू सो मच. याचं नेचर द ज्युनिपर असं काहीतरी नाव आहे, पण थँक्यू सो मच. त्यानंतर सुरेश शिखरे म्हणतायत, खूप छान माहिती दादा. गिरणी कामगार पात्रता निश्चिती प्रक्रियेचा पहिला ग्राउंड रिपोर्ट दिला. तुम्ही खूप लोकांना नक्कीच मदत होईल. मनापासून धन्यवाद. मी एक गिरणी कामगार वारसदार. थँक्यू सो मच. मी रिपोर्ट दिला वगैरे असं काही रिपोर्ट वगैरे करण्याच्या उद्देशाने तिथे मी खरंच गेलो नव्हतो. मी माझ्या वडिलांचं काम करण्यासाठी तिथे गेलो होतो. आणि मी त्या दिवशी मी ब्लॉग करायचं असं काही डोक्यात ठरवलं सुद्धा नव्हतं. मी मोबाईलने ब्लॉग करतो त्यामुळे ते मला लगेच त्या दिवशी शक्य झालं. आणि मला वाटलं की जी तिथे मला माहिती कळते आणि माझ्या वडिलांसारखे 60-70 मधले मिल कामगार तिकडे लाईन लावून उभे होते ना, हे जरा मला विचित्र वाटलं. सो मला वाटलं की ही माहिती तुमच्यापर्यंत मिल कामगारांपर्यंत पोहोचायला पाहिजे, म्हणून मी फक्त एक ब्लॉग केला, माझ्याकडनं एक प्रयत्न केला. तुम्हा सर्वांना याचा उपयोग झाला, आनंद आहे मला. आणि एक खूप छान वाक्य तुम्ही लिहिलंय, काय नाव तुमचं, सुरेश शिखरे, तुम्ही खूप छान वाक्य इथे लिहिलंय, मी एक गिरणी कामगार वारसदार. हे एक हक्काची आपण काय घोषणा दिल्यासारखं वाक्य आहे. जसं एक आपल्याकडे एक घोषणा सध्या खूप छान गाजते आहे, एक मराठा लाख मराठा, त्याच पद्धतीची ही मला घोषणा वाटते. मी एक गिरणी कामगार वारसदार, हा एक आपला हक्क आहे, अशा पद्धतीची ही घोषणा वाटते. विजय नाईक म्हणतायत, घर देणं हे स्वप्न दाखवत आहेत. अर्ज भरले त्यानंतर गिरणी कामगार अथवा वारस यांची नावं चेक करून घेण्यासाठी पुन्हा लाईन लावा. नेते स्वतःची तुंबड्या भरण्यात मग्न आहेत. खरी गोष्ट आहे. आपल्याकडे ना मराठीत एक म्हण आहे, म्हणजे बऱ्याचदा आपण वापरतो, कोण नाही कोणचा डाळभात लोणचा, अशी परिस्थिती आहे. कारण आणि हे खरंच स्वप्न दाखवत आहेत. आता मला एक साधी गोष्ट सांगा ना, एवढी मोठा मिलचा कॅम्पस आहे जिथे मोठमोठे टॉवर बनतायत, कमर्शियल बनतायत, रेसिडेन्शियल बनतायत, पण त्यामध्ये मिल कामगारांसाठी एखादा टॉवर बनतो.
त्याच्या बाजूला एका साईडला कुठेतरी एखादा टॉवर बनतो, दाखवण्यासाठी की या मिलच्या कॅम्पसमध्ये मिल कामगारांना घरं दिली. आता एक टॉवर, फार फार तर 2 टॉवर, मी म्हणतो एका टॉवरमध्ये 100ही कामगार ऑक्युपाईड होत नसतील. जरी 100 धरले तरी फार फार 200हून जास्त कामगार 2 बिल्डिंगमध्ये ऑक्युपाईड होणार नाहीत. मग कसं काही सगळ्यांना घरं मिळणार आणि कशी काय सगळ्यांना घरं देणार आहेत? सो हे गणित ना थोडंसं कोडं हे न सुटणार आहे. त्यामुळे हे खरंच स्वप्न दाखवण्यासारखं आहे, गाजर दाखवण्यासारखं आहे असं पण म्हणूया. आणि नेत्यांचं काय, रामकृष्ण हरी, काय बोलावं त्याच्याबद्दल आपण, हो की नाही. पुढचं संगीता तोरसकर. कोणाची नावं जर मी चुकीची घेतली तर मला प्लीज माफ करा, कारण ना मला इथे नावं अगदीच ईमेल आयडीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू येत आहेत, त्यामुळे मी जज करून वाचतोय. संगीता तोरसकर, पेपर नाहीत तर काय करायचे, चौकशी कुठे करायची, काम होईल का? आत्ता मगाशी मी म्हटलं ना, पेपर असणं खूप गरजेचं आहे, पेपर असले पाहिजेत. तुम्ही एक काम करा, अगदीच नाही तर मगाशी म्हटल्याप्रमाणे पीएफचा पेपर मिळतोय का, म्हणजे पीएफ जी पेन्शन येत असेल त्याचा पीएफ अकाउंट नंबर असेल, मग तो तुमच्या बँकेच्या पासबुकवर लिहिलेला असेल, किंवा पीएफची एक सेटलमेंटची स्टेटमेंट असेल, पीएफ कडनं ऑफिसमधनं पीएफच्या काहीतरी डॉक्युमेंट आलं असेल, त्याच्यावरती पीएफ नंबर लिहिला असेल, अशा डॉक्युमेंट शोधा. मी म्हणतो अशा डॉक्युमेंट शोधण्याचा प्रयत्न करा, नक्की मिळतील. तुमच्या वडिलांच्या किंवा तुम्ही ज्याचे वारसदार आहात त्यांचे मित्रपरिवारांचा काही कॉन्टॅक्ट नंबर मिळतोय का हे शोधण्याचा प्रयत्न करा. पण डॉक्युमेंट लागणारच. आपण आपली बाजू जर स्ट्रॉंग ठेवायची असेल तर डॉक्युमेंट लागणारच. आणि तरी सुद्धा काम होईल का ही चौकशी मात्र तुम्हाला मगाशी मी सांगितलेल्या हेल्पलाईन नंबरवरती फोन करून विचारावी लागेल. त्याबद्दल मी काही सांगू शकणार नाहीये. त्यानंतर प्रेमानंद बनकर, प्रेमानंद का प्रेमानंद बनकर, आता हे जरासं नाव कन्फ्युजिंग आहे. ते म्हणतायत ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्ज सबमिट झाला, त्यानंतर साईटवर गेल्यावर काही क्युरी आहे का हे पाहण्यासाठी गेलो पण साईट ओपन होत नाही. सर पुन्हा प्रयत्न करा. कधी कधी असं होतं, सर्व्हर हेवी होतो, लोड जास्त होतो आणि ती साईट लगेच ओपन होत नाहीये. सो आपण रिफ्रेश करा तुमचं ते गुगल क्रोम किंवा तुम्ही जो काही ब्राउझर वापरत असाल तो रिफ्रेश करा आणि पुन्हा प्रयत्न करा, कारण तुमचं अकाउंट क्रिएट होणार आहे ह्या सर्व प्रोसेसला फॉलो केल्यानंतर. आणि एकदा तुमचं अकाउंट क्रिएट झालं की ते त्यांच्या वेबसाईटवरती लाईफ टाईम राहणार आहे. तर तुम्ही ते कधीही लॉग इन करू शकता आणि डेटा मिळवू शकता, काहीच हरकत नाहीये. त्यानंतर दगडू कदम म्हणता आहेत, दादा एकदम सुंदर, थँक्यू सो मच. प्रवेश गौंड म्हणता आहेत, भाई डिस्चार्ज नंबर और टिकट नंबर कहां से ढूंढे, प्लीज टेल मी. डिस्चार्ज नंबर भाई ऐसे होता है ना कि डिस्चार्ज नंबर आपको जब जॉब पे से आपकी सर्विस एंड हो जाती है तो आपको एक लेटर मिलता है जिसे हम कहते हैं ना कि आपकी सर्विस लेटर कह सकते हैं, या फिर आपकी आज तक की सर्विस यहां से यहां तक थी और इस तारीख के बाद आप सर्विस से डिस्चार्ज किए जाते हैं, इस तरीके का एक लेटर मिलता है मिल की तरफ से. तो वहां पे जो उसका नंबर होगा वहां पे लिखा होता है नंबर, तो वो डिस्चार्ज नंबर होता है. और दूसरी बात यहाँ पे टिकट नंबर लिखा हुआ है, तो टिकट नंबर, टोकन नंबर, ये क्या होता है. तो टिकट नंबर, आई थिंक टिकट नंबर जो मी सबमिट केला है, जो मैंने सबमिट किया हुआ है, वो जो म्हाडा का जो रिसीट मिलता है ना आपको, म्हाडा का जो रिसीट मिलता है तो वही टिकट नंबर हो सकता है, आप यूटिलाइज कर सकते हो. बाकी टिकट नंबर या फिर टोकन नंबर ऐसे कहीं पे मुझे दिखाई नहीं दे रहा है. मुझे यहाँ फिलहाल तो मुझे कहीं दिखाई नहीं दे रहा है कि ऐसे कुछ अलग टिकट नंबर या फिर टोकन नंबर होगा जो वहां पे सबमिट करना होगा. तो वो जो रिसीट होती है फॉर्म सबमिशन की, दैट इज मोस्ट इंपॉर्टेंट थिंग, वो बहुत इंपॉर्टेंट है. तो वो वही आपको टिकट नंबर या फिर टोकन नंबर की जगह पे यूज करनी है. मैंने वही यूज की हुई है. त्याच्यानंतर एक कमेंट आली आहे, ज्यांचं नाव कळत नाहीये, धन्यवाद म्हणतायत, थँक्यू. मी सुद्धा तुम्हाला धन्यवाद देतो. ज्यांनी फॉर्म भरला नाही ते भरू शकतात का, प्लीज मराठी माहिती, सॉरी माफ करा, प्लीज माहिती काढून सांगा. दिव्या साटम, आता ज्यांनी फॉर्म भरला नाही ते परत भरू शकतात का, हा मगाचाच प्रश्न आहे. कारण गोंधळ आहे, कारण आपण बऱ्याचदा आता ना कसं आहे ना, आपण
सर्वांनाच दोष देऊ शकत नाही, सरकारलाही आपण सातत्याने दोष देऊ शकत नाही. कशा बाबतीमध्ये कधी कधी ना, म्हणजे या गोष्टीबद्दल बोलतोय मी फक्त, की बऱ्याचदा डेट वाढवून दिली जाते किंवा डिक्लेअर केलं जातं वारंवार, आणि आपण भरू माझ्याकडनंही होतं असं बऱ्याचदा, की आपण भरू असं करून ते पुढे 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 जात राहतं आणि मग ते भरायचं राहून जातं. आणि एकदा ते राहून गेलं ना की मग गोंधळ असतो आणि मग अशी सिच्युएशन निर्माण होती की फॉर्म भरलेला नाहीये, आता काय करायचं. तरी सुद्धा मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही एकदा प्लीज फोन करा त्या हेल्पलाईन नंबरवरती आणि तिथे विचारून मला इथे खाली कमेंट करून सांगा, म्हणजे इतरांना सुद्धा याचा उपयोग होईल की फॉर्म समजा भरला नसेल तर पुढे काय करता येईल, पुढे काही संधी आहे का. आणि ते मगाशी मी म्हटलं ना की ते राहून जातं ना, डेट वाढवून सुद्धा राहून जातं. तसंच माझं सुद्धा आत्ताच हल्लीच झालेलं आहे. 2000च्या नोटांसाठी तारीख वाढवून दिली आणि नंतर मग माझ्याकडे 2000च्या 2 नोटा होत्या आणि त्या एक्सचेंज करायच्या राहून गेल्या. म्हणजे आता मला त्यासाठी जावं लागेल RBI मध्ये. असं असतं की आपल्याकडनं ते अरे आज जाऊ उद्या जाऊ असं करता करताना राहून जातं आणि मग नंतर गोंधळ होतो. एक कमेंट आलेली आहे. जयेश शेलार यांची कमेंट घ्यायची राहून गेली होती. साहेब, तुमचे वडील व माझे वडील न्यू सिटी मिलमध्ये होते. माझ्या वडिलांचे नाव दशरथ रामचंद्र शेलार. वा, म्हणजे क्या बात आहे. म्हणजे हे आज आणि ही नेमकी हीच कमेंट वाचायची राहून गेली होती की माझे वडील आणि यांचे वडील एकत्र काम करत होते, एकाच मिलमध्ये काम करत होते. खूप छान. मला खरंच खूप बरं वाटलं ही कमेंट वाचून. थँक्यू सो मच जयेशजी. असे संपर्कात राहा, म्हणजे काही असेल तर आपण एकमेकांशी शेअर करू शकतो. अशोक शिंदे, ही एक मोठी कमेंट दिलेली आहे. बरं, आपण ही कमेंट वाचूया. अशोक शिंदे ते म्हणतात, दळव्यांचो झील नमस्कार. आपल्या गिरणी कामगार यांचा व्हिडिओ पाहिला. मीही मिल वर्करचा मुलगा आहे. मीही फॉर्म भरला आहे. माझे वडील घर मिळेल या आशेने पण देवाघरी गेले, पण अजून काही घर मिळाले नाही. दरवेळेस गिरणी कामगारांच्या मुलांना व हयात असलेल्या कामगारांना रांगा लावून अनुभव घेत आहेत. असो, 30 वर्षीची कहाणी. विषय असा खरोखर कोणत्याही सरकारला गिरणी कामगारांना घरं द्यायची आहेत का? मग ती जिथे गिरणी, मुंबई, लालबाग, परळ इत्यादी कामगार काम करीत होते तिथेच घरं का देत नाहीत? प्रयत्न नाही, कारण द्यायचीच नाहीयेत. कुठेतरी लांब, विरार, ठाणे, पनवेल इत्यादी ठिकाणी का, जिथे सोयच नाही आहे. अशा ठिकाणी ओके, हे जरा काय होतंय ना, हे कमेंट जरासं ऑफबीट टायपिंग असल्यामुळे थोडासा गोंधळ होतोय. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की अशा ठिकाणी का, की लांब, विरार, ठाणे, पनवेल इत्यादी ठिकाणी जिकडे सोयच नाहीये. पैसे तर घेणार ना. समिती, सरकार, गिरणी कामगार संघटना सर्व मिल बाटके खाएंगे असं असेल तर आता खरी गरज चळवळ करून घर घेणं हे आहे. तुमच्या माध्यमातून आवाज उठवणे हेच कर्तव्य. मुळात गिरणी कामगारांना मुंबई व मिल वर्कर जेथे काम करीत होते तेथेच घर देण्यात आली असती, पण ती महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आली नाहीच. हेच कर्मचारी दुःख. पुढे तुम्ही कार्य न्यावे हीच विनंती. खूप छान लिहिलंय अशोकजी. मी तुमची पूर्ण कमेंट वाचली आणि मी पूर्णपणे तुमच्या कमेंटला सहमत आहे. मी आत्ता थोड्या वेळापूर्वी हेच म्हटलं की जिथे मिल आहेत तिथे कमर्शियल टॉवर बनतात, रेसिडेन्शियल टॉवर बनतात आणि मिल वर्करसाठी फक्त एखादा टॉवर बनतो दाखवण्यापुरता. मग कसं शक्य आहे की सर्व मिल कामगारांना घर देणं आणि जिथे त्यांनी काम केलंय तिथेच घर देणं? कन्सेप्ट तर हा होता की ज्या मिल कामगारांनी त्या मिलमध्ये काम केलंय त्याच्या आवारात त्यांना घर मिळावं. पण मग ते कसं शक्य आहे? माझ्या जवळपास फक्त फेरबंदरला न्यू हिंद मिल आहे. तिथे पूर्णपणे जी मिलचा जो कॅम्पस आहे तो पूर्णपणे म्हाडाचे रेसिडेन्शियल घरं बांधण्यात आली आहेत मिल कामगारांसाठी. त्यामध्ये सुद्धा मला वाटते 5-6 बिल्डिंग म्हाडाने स्वतःसाठी ठेवलेल्या आहेत ट्रान्झिट कॅम्प म्हणून. बाकी पूर्णपणे म्हाडाची तिथे घरं आहेत. खूप मोठं ते कॅम्पस आहे. पण मग अशी गोष्ट का घडत नाहीये इतर मिलच्या ठिकाणी?
कारण त्यांना बिझनेस करायचा, ह्या गोष्टी विकायच्या, म्हणजे तिथे मोठमोठे टॉवर्स काढून त्याच्यातनं सोर्स ऑफ इन्कम आहे तो ऑफकोर्स. सो त्यामागे ते लागलेले आहेत, त्याने कोणालाच गिरणी कामगारांची पडलेली नाहीये. हा मुद्दा अगदी योग्य आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात ना की याच्यामधनं काहीतरी चळवळ करून आपण आता याच्यातनं पुढे गेलं पाहिजे, तर प्रयत्न सर्वांचे चालूच आहेत, प्रयत्न या बाबतीने सर्वांचे चालूच आहेत. माझा सांगण्याचा उद्देश काय, जे आपल्या बाजूने होईल ना ते आपण टाळायचं नाही. मग त्यांनी किती फिल्टर लावून दे, काय करून दे, आपण आपल्या बाजूने जे शक्य आहे, जी माहिती द्यायची आहे ना ती मांडायची आणि ती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आणि मग आपले प्रयत्न करायचे. मग आपली चळवळ असेल किंवा मग आपलं त्या विरुद्ध हक्क मांडणं असेल, जे असेल हे त्यानंतर करायचं. आणि खरंच मी त्या दिवशी जेव्हा गेलेलो त्या साईटवरती, तिथे मी एक वाक्य बोललोय, दोनदा म्हटलंय मला वाटतं, की हे जे माझ्या मागे उभे आहेत ना ते सर्व लोक आशेवर आहेत माझ्या वडिलांसारखेच. याचं कारण असं की सर्वच मिल कामगार घर मिळतील ह्या आशेवरती आहेत. सो तुमचे वडील सुद्धा ह्या आशेवरती होते आणि आता ते हयात नाहीयेत, ही खरंच वाईट वाटणारी गोष्ट आहे. पण आपण प्रयत्न करू, परमेश्वराकडे प्रार्थना करू की सर्व मिल कामगारांना घर मिळो. चला, अशा प्रकारे आता कुठचीच कमेंट बाकी नाही राहिली आहे शक्यतो, आणि जर राहिलीच असेल तर मला माफ करा, मी पाहण्यामध्ये कदाचित राहून गेली असेल, पण शक्यतो आता कुठचीच कमेंट राहिलेली नाहीये. मी तुम्हाला पुन्हा एकदा म्हाडाचा हेल्पलाईन नंबर सांगतोय, जिथे फोन करून तुम्ही माहिती मिळवू शकता. मी तुम्हाला एखाद्या प्रश्नाची माहिती देणार फोन करून त्यांना विचारून, त्यापेक्षा जर तुम्ही फोन केलात तर तुम्हाला ते जास्त माहिती तुमच्या गरजेनुसार सांगू शकतील. त्यांनी एखादी गोष्ट विचारली तर त्यांना लगेच तुम्ही दुसरी गोष्ट विचारू शकता, सांगू शकता. तुम्हाला जास्त त्याचा एक्झॅक्ट उपयोग होईल तुम्ही फोन केलात तर. म्हाडाचा हेल्पलाईन नंबर आहे 9711194191. सर हा नंबर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देतोय, सो तुम्ही फोन करू शकता. प्लस जिथे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत त्या साईटची लिंक सुद्धा मी इथे डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, त्यावर सुद्धा जाऊन तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करा. जे मिळतील, जसं शक्य होतील ते डॉक्युमेंट गोळा करा आणि भरा. हा, आत्ता काय, मला जे शक्य होतं, माझ्याने जे शक्य होतं त्या तुमची उत्तरं जशी देता येतील तसं मी देण्याचा प्रयत्न केलाय. अधिक माहितीसाठी फोन कराच तुम्ही. आणि यापुढे आपण प्रयत्न करू, म्हणजे यापुढे मी जिथे जिथे माझ्या वडिलांच्या कामासाठी जाईन, मग ते एनटीसीचं ऑफिस असेल किंवा म्हाडाच्या संदर्भातलं कुठेतरी जर मला जावं लागत असेल, त्यांच्या मिलच्या संदर्भातली कुठची गोष्ट करायला, तर मी त्याचा व्लॉग करून नक्की तुमच्यापर्यंत टाकेन, त्याची माहिती नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेन, जेणेकरून जे मिल वर्कर किंवा जे मिल वर्करचे वारसदार आहेत, जे एकत्र आलेले आहेत, ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे, त्यांना माहिती मिळेल, अपडेट मिळेल की नव्याने काय घडतंय, आणि जेन्युइन अपडेट मिळेल. कारण उगाच काहीतरी मी तुम्हाला सांगणार आणि तुम्ही उगाच काहीतरी करणार, ह्या गोष्टीला काही अर्थ नाहीये. सो माझा वैयक्तिक अनुभव तिथे गेल्याचा मी शेअर करत जाईन. सो या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनची घंटा वाजवा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकला की तो तुम्हाला मिळेलच. आज इतर माझे ब्लॉगही चालू असतात, ते सुद्धा बघा. मस्त मालवणी कुटुंबाचा आनंद घ्यावा, सगळ्यांनी सुखात राहा आणि बघत राहा दळव्यांचो झील.